हॅलो गाईज, सो आज आपण करूया एक सिम्पल मेकअप लुक. जसं मेकअप स्टार्ट करायच्या आधी मी माझ्या स्किनला प्रेप करत आहे. सो स्किन प्रेपिंगसाठी मी यूज करत आहे रिकोडचा ग्लो मिस्ट, ज्याने आपली स्किन हायड्रेट होते. हे मिस्ट मी ॲज अ टोनर म्हणून यूज करत आहे. सो आता मी नेक्स्ट यूज करते मॉइश्चरायझर. माझी स्किन थोडी ऑइली आहे, त्यामुळे मी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करते, जे आहे ॲक्वालॉजिकाचं. मी करेक्टर यूज करणार आहे आणि करेक्शनसाठी मी यूज करते मार्सचं कवर रेंज पॅलेट. या पॅलेटमध्ये मी माझ्या स्किन टोनपेक्षा 2 टोन डार्क कन्सिलर यूज करत आहे. ओके, जर तुमच्या स्किनवर काहीही नसेल, डार्क स्पॉट नसतील, काहीही नसेल, काही प्रॉब्लेम्स नसतील, डार्क स्पॉट पिगमेंटेशन असं काहीही प्रॉब्लेम्स नसतील, तर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन यूज करू शकता. बट माझी स्किन थोडी प्रॉब्लेमॅटिक आहे, त्यामुळे मी करेक्शन केलं नाही. आपण हे सर्व ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंड करून घेऊ. पण जे करेक्शन केलेलं आहे ते डिस्टर्ब व्हायला नको, त्यासाठी आपण थोडीशी लूज पावडर घेऊन करेक्टरला सेट करायचं लाईटली, जास्त नाही, अगदी कमी प्रमाणात. यासाठी मी यूज करते मेबलिनचं सुपर स्टे फाउंडेशन. यात माझा शेड आहे 140. ओके, हा माझा परफेक्ट शेड आहे. सो मी थोडंसं फाउंडेशन घेते एवढं. आणि फाउंडेशन कधीही घेऊन डायरेक्ट अप्लाय करायचं नसतं, त्याने पॅचेस होतात. ओके, सो आधी हातावर चांगल्याप्रमाणे ब्लेंड करायचं त्याला, आणि त्यानंतर त्याने कसं अप्लाय करायचं. याने फाउंडेशन केकीही होत नाही आणि पॅचेसही होत नाही. सो फाउंडेशन अप्लाय करून झालेलं आहे. सेट करण्यासाठी मी यूज करते कॉम्पॅक्ट पावडर मेबलिनची. यात माझा शेड आहे 220. सो फर्स्ट अंडर आय क्रीज ब्लेंड करून घेते मी. आणि आता पावडर घेऊन आधी बॅक ऑफ दी हँड त्याला रिव्हर्स करायचं आणि मग अप्लाय करायची. पावडर सेटिंग करताना पावडर कधीही डायरेक्ट लावायची नाही. आधी बॅक ऑफ दी हँड एक्सेस पावडर साईडला करून मग अप्लाय करायची. माझे दोन्ही आयब्रोज फिल केलेले आहेत. आता आपण लाईट आय मेकअप करू इझी वेमध्ये, एकदम इझी. तुम्ही माझ्याकडचं स्विस ब्युटीचं आय शॅडो पॅलेट घेत आहे. त्यातून मी एक लाईट शेड जस्ट माझ्या बोटानेच अप्लाय करते. कोणताही ब्रश यूज करत नाही. ओके, कारण हा सेल्फ मेकअप आहे आणि सेल्फ मेकअपसाठी प्रत्येक जणाकडे टूल्स अवेलेबल असतील हे गरजेचं नाही आहे. सो मी हाताने करते. थोडासा डार्क शेड एक डेप्थ देण्यासाठी. ओके, मी तरी काजळ लावते. काजळ ऑप्शन आहे, कोणाला हवं असेल तर तुमची चॉईस. काही जण काजळ नाही आवडत किंवा काही जण ब्लॅक काजळ नाही आवडत, तर त्यांनी न्यूड शेडचं काजळ किंवा ब्राऊन शेडमधलं
यूज करू शकतो. ओके, सो काढून झालं. मी लायनर, सो आता मी आयलायनर लावते. लायनरसाठी मी यूज करते प्रॉशचं आयलायनर. मी विंग लायनर नाही लावते, मला विंग लायनर नाही आवडत. सो माझं लायनर लावून झालेलं आहे. आता नेक्स्ट मी लावते मस्कारा. मस्कारासाठी मी यूज केला आहे मेबलिनचा हायपल्कल मस्कारा. लिपस्टिकसाठी मी एक ब्राऊन शेड लिपस्टिक यूज करते, न्यूड ब्राऊन. तर मी लाईटली ब्लश अप्लाय करते आणि ब्लशसाठी मी यूज करते इनसाइड कॉस्मेटिकचं लिप अँड चीक टिंट. ओके, बॅक ऑफ दी हँड घेऊन त्याला चांगलं स्मच करून ते. सो हायलायटरसाठी मी यूज करते मार्सचं हायलायटर. थोडंसं घेऊन बॅक ऑफ दी, आणि तुम्ही हवं तर हे ब्लशमध्ये मिक्स करून सुद्धा लावू शकता, बट मी डायरेक्ट अप्लाय करते. थोडंसं घेऊन जस्ट हाय पॉईंटला blend it. एक लिक्विड हायलायटर आहे, याने खूप नॅचरल ग्लो येतो. हे आहे माझं फायनल लुक. कसं वाटलं माझा हा मेकअप लुक? जरूर लाईक करा, कमेंट करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या अकाउंटला फॉलो करा.